या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्रोते हो, आजची तिसरी माळ स्मृती या गुणाने भगवतीला समर्पित करणार आहोत। स्मृती म्हणजे स्मरणशक्ती। असं म्हणतात की स्त्रियांकडे स्मरणशक्ती अधिक चांगली असते। अगदी एखादी 80 वर्षाची आजीबाई सुद्धा बघा सांगते, ज्या दिवशी मी लग्न होऊन ह्या घरात आले ना, त्या दिवशी हा मला असा बोलला होता, हो की नाही? पण हे असंच असतं, म्हणजे ही स्मृतीची शक्ती आहे जगदंबेने आपल्याला दिलेली। ह्यातला गमतीचा भाग सोडा, पण आपण 10वी-12वीचा रिझल्ट पण पाहतो, तेव्हा स्मृती हा गुण मुलींमधला स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतो। स्मरणशक्तीचा शुभशक्ती म्हणून उत्तम उपयोग आपल्याला आजी आई यांनी केलेला आपण पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे। पूर्वी शिक्षण नव्हते, वाचता यायचे नाही, लिहिता यायचे नाही, तरी देखील स्त्रियांना अनेक स्तोत्र, ओव्या एवढेच नाही तर पोथ्या सुद्धा तोंडपाठ असायच्या। त्यामुळे त्यांचे जीवन हे अतिशय समृद्ध सशक्त होते, हे आपण फार जाणवते आपल्याला। याबाबत वाचनात आलेला स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचा एक सुंदर अनुभव मला सांगावासा वाटतो। त्या एकदा त्यांच्या शाळेच्या कामासाठी निधी संकलनासाठी परदेशात गेले असताना एका माणसाने त्यांना विचारलं होतं, भारतातील स्त्रिया तर अशिक्षित आहेत नाही का? यावर भगिनी निवेदितांनी काय उत्तर दिले माहितीये का? अजिबात नाही, भारतातील स्त्रिया उच्च शिक्षित आहेत। हे ऐकून त्या माणसाला थोडासा धक्काच बसला। अत्यंत समर्पकपणे भगिनी निवेदिता म्हणाल्या, शिक्षित असणे हे या गोष्टीचा तुमच्या दृष्टीने अर्थ काय आहे? फक्त लिहिता वाचता येणे एवढेच ना? पण माझ्या लेखी मात्र शिक्षित होणे हे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही। तुमच्या देशातील थोर महात्म्यांचे साहित्य विचार माहीत असणे म्हणजे माझ्या दृष्टीने शिक्षित असणे होय। आणि भारतातील स्त्रियांना हे उत्तमरित्या ठाऊक आहे नव्हे, ते त्यांनी आत्मसात केलेले आहे, म्हणून ते उच्च शिक्षित आहेत। आज आपण शिक्षण घेतो, लिहितो, वाचतो, पण आपल्याला आपल्या धर्मग्रंथांची, श्रेष्ठ विचारधारा असणाऱ्या चरित्रांची, अभंग, ओव्या, श्लोक यांची खरोखरच स्मृती राहिलेली आहे का हो? लक्षात येतं की थोडंसं जरा ह्याचं उत्तर आपल्याला नकारात्मक मिळायला सुरुवात होते। आपल्याला फारशा ह्या गोष्टी आता माहीत राहिलेल्या नाहीये। आपण खऱ्या अर्थाने सुशिक्षित नसतो, आपल्याला केवळ लिहायला वाचायला येतं, आणि यालाच भगिनी निवेदिता अशिक्षित मानायच्या। आपण आपल्या संस्कृतीचा आदर्श, चरित्रांचा अभ्यास करणं ही काळाची फार मोठी गरज आहे, आणि ते केले गेले तर आम्ही देखील स्मृतीत राहू असे आयुष्य नक्की घडेल। आपल्या परमेश्वराने आपल्याला दिलेल्या या देहाचे सार्थक झाले पाहिजे, असे कार्य आमच्या हातून घडले पाहिजे, असेच लोक स्मृतीत राहतात। म्हणून तर समर्थ रामदास मनोबोधांच्या श्लोकात हे सांगतात, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाची परित्वाजी जावे, परी अंतरी सज्जना निववावे। जय जय रघुवीर समर्थ। या जगराहाटीत अनेक लोक आले आणि गेले, परंतु काही महात्मे, लोकोत्तर व्यक्तिमत्वच आपल्या स्मरणात राहिली। आज आपल्याला आपल्या घरातील आजोबा, पणजोबा, खूप झाले खापर पणजोबा यांच्यापर्यंत फक्त नावं माहिती असतील, पण त्याच्या अगोदरचे वंश आपल्याला माहिती आहेत का? नक्कीच नाही। कारण हे कार्यरूपाने हे व्यक्तिमत्व आपल्या स्मरणात राहत असतात। आम्ही यांना भगवतीच्या स्मृती रूपाने आठवतो, कारण या लोकांनी जगण्याचे सार्थक केलेले आपल्याला पाहायला मिळते। म्हणून आम्हाला आमच्या अंतरंगात स्थित असणाऱ्या त्या चैतन्य शक्तीला ओळखावे लागेल। आम्ही स्वतःला प्रश्न विचारायला हवा, माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे? मला कुठे जायचे आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर चांगल्या आचार असणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात आपल्याला जावे लागेल, आणि कर्तव्यासाठी चंदनाप्रमाणे झिजण्याची कला आत्मसात करावी लागेल।
तरच असामान्यत्व प्राप्त होऊन स्मृतिरूप होणे शक्य होईल. असेच भगवतीचे स्मृतिरूप या मातीने आम्हाला दिलेले आहे. 150 वर्षापूर्वी अशीच एक क्रांती ज्योती ज्ञानाचा झरा असलेली महाराष्ट्राच्या मातीला मिळाली, जिने मृतवत झालेल्या मुर्दाड मनाच्या झालेल्या समाजामध्ये एक चैतन्य निर्माण केलं. पहिली भारतीय महिला शिक्षिका, क्रांती ज्योती म्हणून ज्यांचा आपण गौरव केला त्याच सावित्रीबाई फुले. त्यांनी धर्मपत्नी या नात्याने पतीने घेतलेला वसा पुढे चालवत त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून शिक्षणाचा वसा घेतला. आज प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वीरित्या कर्तृत्व करताना आपण पाहतो, अनुभवतो. हे फक्त त्या क्रांती ज्योतीच्या कष्टाचे फळ आहे. ही ज्ञान गंगोत्री सर्व समाजापर्यंत पोहोचवत असताना आनंदित छळ, हाल अपेष्टा, उपवास, अपमान सगळं हसत सहन केले. कारण त्यांना दाटून आलेल्या अंधकारात उद्याचा उषःकाल दिसत होता. त्यांना तो उषःकाल समाजाच्या झोळीत घालायचा होता. म्हणून त्यांनी ते तळमळीने तो वसा आपल्या हाती घेतलेला आपण पाहतो. हे शिक्षणाचे व्रत हाती घेतल्यामुळे लोकांनी अनेक प्रकारे छळ करावा. शाळेत जाताना शेण चिखल अंगावर फेकावे. आणि म्हणून मग ह्या माऊलींनी काय करावं तर एक पिशवी आणि त्यामध्ये एक जास्तीची साडी घेऊन शाळेत जायचे. शाळेत गेल्यावर शेण चिखलांनी भरलेली साडी काढून पिशवीतली साडी घालायची, ज्ञानदानाचे काम करायचे आणि पुन्हा शाळा सुटल्यावर साडी बदलून शेण चिखलांचा मारा खात घरी यायचे. तरीही कधीही मान अपमानाच्या भ्रामक कल्पना डोक्यात नाही, कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक भावना नाही, निराशा नाही. कारण ध्येय निश्चित होते आणि वाटचाल करण्याची दिशा अगदी स्पष्ट आणि स्वच्छ होती. पतीच्या कार्याचा वसा मी हाती घेतला आहे आणि हे ईश्वरी कार्य आहे हे मनात पक्के होते. मला सांगा सखींनो, इथे देवीचे रूप आम्हाला पाहायला मिळते ना. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, कितीही अडचणी असल्या तरी त्यावर मात करून सगळा विरोध सहन करून आनंदाने प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य पूर्ण करत असताना मी या समाजाचे काही देणे लागतो याचे भान ठेवून समाज ऋण फेडण्यासाठी झिजायचे, जगायचे, आयुष्य खर्ची घालायचे हाच जणू मनोमन निर्धार होता. हे व्रत कधीही हातातून निसटून दिले नाही त्यांनी. 1897च्या दुष्काळाच्या वेळी ज्ञानदानाबरोबरच अन्नदानाचे पुण्यकर्म या माऊलीने केले आणि या पाठोपाठच दुष्काळ कुठे कमी म्हणून प्लेग सारख्या महाभयंकर महामारीने संपूर्ण भारतात थैमान घातले. ताप येऊन काखेत गाठ येऊन माणसे पटापट मरून जायची. अशा परिस्थितीतही या रोग्यांना आपल्या डॉक्टर मुलाच्या दवाखान्यापर्यंत घेऊन जाऊन त्यांची सेवा करायची आणि हे काम करत असतानाच आई वडिलांचे छत्र हरवलेला एक छोट्या मुलाला प्लेगची लागण झाली. म्हणून दवाखान्यात नेत असतानाच त्याने सावित्रीबाईंच्या हातावरच प्राण सोडला. यामध्ये रोग्याची सेवा करता करता त्यांनाच प्लेगची लागण झाली आणि सावित्रीबाईंनी इहलोकीची यात्रा थांबवली. अशा या स्मृती रूपांना आठवत असताना पती, कुटुंब, समाज या सर्वांच्याच बांधिलकी मनापासून स्वीकारत आयुष्य घडवणं आणि घडणं काय असतं हे मनात ठसून राहते. या मातृरूपी जगदंबेच्या रूपामुळेच आज आपण अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात ताठमानेने उज्ज्वल असे दैदिप्यमान यश मिळवताना पाहायला अनुभवायला मिळते. आम्हालाही या स्मृती रूपात राहावे असे वाटत असेल तर स्मृती या गुणाचा अजून एक पैलू म्हणजे लक्षात ठेवणं हा गुण आत्मसात करावा लागेल आणि आमच्या संस्कृतीने दिलेले वेगळे वेगळे ग्रंथ, स्तोत्र, साहित्य वाचन पाठांतर करण्याचा अट्टाहासच करावा लागेल आणि ते
नुसतं आपल्यापुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही, तर ते पुढे हस्तांतरितही करावे लागेल. तरच भगिनी निवेदिता यांच्या दृष्टीने आम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणून घेऊ शकतो. तरच आम्ही कीर्ती रूपे उरावे हे आम्ही सिद्ध करू शकतो. आजची ही स्मृती गुणाची माळ जगदंबेला अर्पण करत असताना तिला प्रार्थना करते की जगदंबे, आम्हाला आमची संस्कृती परंपरा याचा वारसा पुढे नेण्यासाठी उत्तम अशी स्मरणशक्ती लाभू दे आणि सदैव तुझी सेवा घडू दे. उद्या भेटूया अशाच वेगळ्या एका गुणाच्या माळेसहित. धन्यवाद.